गुड मॉर्निंग एव्हरीवन. हे घेतलेले आहे आलू 2 किसून घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, तीळ घेतलेला आहे, ओवा घेतलेला आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, लसूण जिरं कस्तुरी मेथी, तिखट आणि हळद आणि मीठ. तर हे सर्व बघून तुम्हाला कळलं असेल की मी हे कशासाठी बनवलेलं आहे. तर हे बनवत आहे आलूचे पराठे. तुम्ही बरोबर गेसिंग केलेलं आहे. तर मी आता हे सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे. हे असं पूर्ण एकत्र करून घेते पहिले, कारण की मग आपण डायरेक्टली असं जर पाणी जर टाकलं तर कुठे लागतात कुठे म्हणजे लागणार नाही तिखट मीठ. तर मी असं पहिले अगोदर सर्व पाणी टाकायच्या अगोदर सर्व असं मिक्स करून घेते, एकजीव करून घेते आणि मग त्याच्यानंतर पाणी टाकून मी असं त्याला त्याला छान असं चुरून घ्यायचं. तर मी हे असं पूर्ण मिक्स करून घेतलेलं आहे. आता लागलेले आहे चुरासाठी. तर थोडं थोडं पाणी टाकून मी त्याला छान असं चुरून घेत आहे. असं खूप गाढं पण भिजवायचं नाही, थोडं असं पातळ पण नाही, बिलकुल असं मिडियम साईजमध्ये भिजवलेलं आहे मी. आणि भिजवल्यानंतर मी छान असा गंज घेतला आणि त्याला कमसे कम 10 किंवा 15 मिनिट छान ठेवलेलं आहे. तोपर्यंत हे बघा किती सुंदर वातावरण आहे सकाळचं मॉर्निंग रूटीन. आणि खरंच वातावरण आणि ऊन तर बघा किती आहे. 7:30 7:15 वगैरे झालं असेल आणि एवढी प्रचंड ऊन होती ना, पण खरंच दिसायला खूप असं सुंदर वाटायचं आणि गरमी पण तेवढी सुंदर होती. तर इकडे गुळाचा चहा होऊन राहिलेला आहे. आज मला थोडं असं ढिलं वाटत होतं आणि असं फ्रेश नव्हतं वाटत. मी म्हटलं चला माझ्यासाठी, सर्व बाकीचे झोपलेले होते तर मी फक्त माझ्यासाठी फक्त चाय बनवलेला होता. थोडंसं छान गोड पत्ती आणि थोडं असं अद्रक टाकून त्याला छान असं उकळू दिलेलं आहे. तर बघा किती सुंदर असं दिसायला सुंदर दिसत आहे तो चाय. आणि त्याच्यामध्ये जर आपण दूध टाकलं तर तो चाय खरंच प्यायलासुद्धा खूप टेस्टी वाटतो आणि खरंच मला खूप रिलॅक्स वाटते. मला जेव्हा असं कधी असं काही डिस्टर्ब वगैरे वाटलं, माझं डोकं वगैरे दुखलं आणि कधी असं बेचैन वगैरे वाटलं, तर मी असं गुळाचा चाय वगैरे घेते आणि हे असे छान 4 बिस्किट घेतलेले आहे आणि हे बिस्किट मला खरंच खूप आवडते. आता चाय वगैरे घेतला तर आपल्याला तेवढी एनर्जी पण येऊन जाते आणि चाय घेतल्यानंतर खरंच मला शक्ती आली आणि मी लागली मग पराठे बनवायसाठी. तर पराठे बनवायला लागले तर मी अगोदर पहिले चेक करून घेतलं की भिजलेलं का, तर आणि मग माझे पराठे वगैरे रेडी झाले. तर मी मुलांचा टिफिन वगैरे पॅक केला, मुलांना टिफिन वगैरे देऊन दिला आणि मग माझ्यासाठी मी असं छान प्लेट माझी सजवली. आणि त्यानंतर असा साबुदाणा भिजू घातलेला होता. तर साबुदाणा यासाठी की आमच्या घरी असे कोणाचे जास्त करून उपास राहत नाही आणि मुलांची खूप इच्छा होती की मम्मी खूप दिवस झाला पण साबुदाणा नाही खाल्ला, तर मम्मी प्लीज साबुदाणा बनवशील. तर मी असा मग सकाळीच मॉर्निंगला साबुदाणा भिजू घातलेला होता. रात्री मी टाकायचे विसरून गेली होती, नाहीतर मी त्यांना पराठेने बनवून देता त्यांना साबुदाणा बनवून दिला असता टिफिनसाठी. तर मी म्हटलं तुम्ही स्कूलमधून जाऊन या, मग मी असा साबुदाणा तुमच्यासाठी रेडी करून ठेवते. तर असा मी बारीक बारीक छान आलू कट वगैरे, त्याच्यामध्ये थोडी मिरची टाकलेली आहे बारीक आणि शेंगदाण्याचा असा कूट टाकलेला आहे आणि शेंगदाण्याचा कूट छान याच्यामध्ये होऊ देत आहे. असं छान 5 किंवा 10 मिनिट बारीक याच्यावर ठेवते, बारीक फ्लेमवर ठेवते आणि मग त्यानंतर आपल्याला साबुदाणा सोडला आणि सोडल्यानंतर कमसे कम परत मी 5 मिनिट बारीक फ्लेमवर ठेवते आणि जो साबुदाणा खूप असा छान आणि खायला पण खरंच खूप टेस्टी वाटते. आणि त्यानंतर दुपारचा टाईम झालेला होता. मी म्हटलं चला आता काय करायचं, तर थोडी म्हटलं आवरवर करून घेते पार्लरच्या रूमची. कारण की सर्वात मी कोणतेही काम नाही करेल पण पार्लर पहिले अगोदर रेडी ठेवते आणि पूर्ण क्लीन ठेवते, जेणेकरून कोणीही पण आपल्या घरी कोणी कस्टमर वगैरे आलं तर त्यांना असं अनकम्फर्टेबल वाटायला नको की किती धूळ आहे. आणि खरं धूळ माझ्या घरी एवढं प्रचंड येते की मी धूळ पुसू पुसू थकून गेलेली आहे. माहीत नाही एवढा धूळ कुठून येते काय येते. मला 1 दिवसाच्या आड बरोबर मला असं क्लीन करावं लागते, पण एवढं क्लीन नाही करत मी, फक्त काच वगैरे पुसून वगैरे घेते, चेअरला हात मारून घेते आणि बाकी किट वगैरे एवढं काही पुसून नाही घेत, पण काच वगैरे मला ते पुसावंच लागते. तर हे ट्रिमर आहे, तर हे सचिननं आणलेलं होतं ट्रिमर छोट्या मुलांसाठी. जे छोटे छोटे मुलं असतात ना त्यांच्या खूप कामी येतात हे. तर मी हे त्यांना सांगितलेलं नव्हतं, पण त्यांनी त्यांच्या आवडीने ते आणलं आणि खरंच मला खूप म्हणजे उपयोगी पडलं. आणि तेवढ्यामध्ये माझ्या आलं त्या सासूबाई. तर त्यांना काही माहीत नाही की इकडे कॅमेरा असं काही म्हणजे व्हिडिओ वगैरे शूट होत्या. त्या आल्या माझ्याशी अशा थोड्या गप्पा करून गेल्या, अजून त्या परत आल्या. तर मला थोडी त्यांनी हेल्प केली आणि खरंच माझ्या सासूबाई खरंच खूप छान आहे. मला छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खरंच मदत करते त्या. माझ्यासाठी तेवढंच भरपूर आहे. तर त्यानंतर बघा की तुम्हाला धूळ दाखवला मी किती धूळ होता आणि मग मी परत इकडल्या भागामध्ये आलेले आहे. तर तुम्हाला हे असं राऊंड सर्कल दिसत असेल की हे टी व्हीचं आहे. हे टी व्हीसाठी केलेलं होतं, हे ठेवून होतं
मग काय करायचं म्हटलं, कारण की जर पुढे जर मला मी जर एखादी तर असा टेबल वगैरे काही लावला असता तर जागा खूप अशी गुंतून गेली असती. तर मी म्हटलं चला मला काही एवढं काही ठेवायचं पण नव्हतं त्याच्यामध्ये, कारण की ह्या काचेच्याच ठिकाणी सर्व गोष्टी अशा येऊन जात होत्या. आणि हे बघा अशा एक्स्ट्रा सामान वगैरे. आणि मी थोडी स्वतःला पण बघायची, म्हणजे व्हिडिओमध्ये मी ठीकठाक तर येऊन तर आली आहे की नाही. तर हे असं सेरम वगैरे, स्प्रे वगैरे, हेअर स्प्रे वगैरे. आणि हे बॉटल मी आता खरंच आणली. ही एवढी सुंदर बॉटल निघाली ना, खरंच खूप छान निघाली. आणि हे असं पूर्ण तेलाची बॉटल वगैरे पूर्ण क्लीन करून घेत आहे. प्रत्येक याच्यावर धूळ येतात, प्रत्येक याच्यावर धूळ बसतात. तर हे बघा असे कितीतरी सामान असं एक्स्ट्रा वगैरे निघालं आणि खरंच क्लीन करत राहावं लागतं, नाही तर पूर्ण गोंधळल्यासारखं होऊन जाते सामान. ते हे सचिन मॅग्नेट वगैरे यूज करतात. तर हे सुद्धा खाली झालेलं होतं आणि अशा खूप भरपूर अशा वस्तू खाली झालेल्या होत्या, ज्या एक्स्ट्रा अशाच पडून होत्या. तर मला कामाच्या गडबडीमध्ये, घरच्या कामामुळे, पार्लरच्या कामामुळे मला काही वेळ वगैरे मिळाला नाही. तर हे असे सनस्क्रीनचे वगैरे असे पडलेले होते, जे मला माहीतसुद्धा नव्हते की इथं आहे. तर मी पूर्ण क्लीन करतं बघा, एवढं कचरा निघालेला होता आणि फायनली माझं पूर्ण क्लीन झालं. आणि बघा आता दिसायला माझं पार्लर छोटंसंच आहे, पण खरंच क्यूट आहे, जे मला खूप आवडते, मनापासून खूप आवडते. मी बाकीचं वगैरे सामान ठेवलं असतं हेअर स्पाचं वगैरे, पण माझ्या इथं जागा नसल्यामुळे मी काही ठेवू शकत नाही. चला सर्वांना बाय बाय.